हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. कांद्याच्या साठवणुकीवर आणखी वर्षभर निर्बंध, बनावट सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करणार, पाणी टंचाई निवारण उपाय योजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, राज्यात सौर ऊर्जा कृषी पंप योजनेला मिळणार गती, दुबार पेरणीसाठी बियाण्यात सबसिडी देणार खडसे आणि 355 सूत गिरण्यांचे व्याज सवलतीचे प्रस्ताव मंजूर. नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. कांद्याची क्षमतेपेक्षा जास्त साठवणूक करण्यावर घातलेले निर्बंध आणखी 1 वर्षासाठी वाढवण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिगटाच्या आर्थिक सल्लागार समितीनं नुकताच हा निर्णय घेतला. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं हे निर्बंध घातले होते. त्यांची मुदत गेल्या 2 जुलैपर्यंतच होती. जीवनावश्यक वस्तू कायदा स्वीकारलेल्या राज्यांसाठीच हा निर्णय लागू होणार आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं काही दिवसांपूर्वीच किमान निर्यात मूल्यात प्रतिटनामागे $425 वाढ केली होती. तसंच कांदा आयात करण्याचीही तयारी केली होती. गेल्या काही महिन्यात अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. आवक घटल्यानं व्यापारी आणि निर्यातदारांनी कांद्याची साठवणूक करण्यास सुरुवात केली होती. राज्यातल्या बनावट सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी अलीकडेच ही माहिती दिली. राज्यात 54 प्रकारच्या सुमारे 2,28,000 नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत, परंतु यातल्या सर्वच संस्था कार्यरत नसल्याचं दिसून आलं आहे. या संस्थांना शिस्त लावून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सहकार विभागानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी 1 ते 17 जुलै दरम्यान विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक संस्थेची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक संस्थेची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलं आहे. राज्यात पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना करून अद्याप काही ठिकाणी टँकरची संख्या कमी झालेली नाही. अशा जिल्ह्यांमध्ये या उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली. जून महिना संपल्यानंतरही राज्यात काही विभागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. 1 जुलैच्या पर्जन्यमान अहवालानुसार राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यात जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या 100% कमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्य शासनाच्या विविध अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या योजनांना केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. 13व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अपारंपरिक ऊर्जेसाठी राज्याला 961 कोटी रुपयांचं प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर झालं आहे. त्या अंतर्गत सौर ऊर्जा कृषी पंपासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद राखीव ठेवण्यात आली आहे. या तरतुदीमुळे या योजनेला गती मिळणार आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी शाश्वत विजेसोबत किफायतशीर सौर पंप दिले तर ते मोलाचे ठरणार आहेत. शेजारच्या गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील मोफत सौर ऊर्जा पंप पुरवण्याबाबत चर्चा सुरू आहे. या पंपामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळू शकेल. पावसानं गेल्या 15 दिवसांपासून दडी मारल्यामुळे राज्यभर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय.
शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यात सबसिडी देण्यात येईल असं राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतंच पत्रकारांशी बोलताना सांगितलं. खरीप हंगामासाठी कृषी विभागानं 91,000 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे. त्यापैकी जवळपास 42,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. खरीपात पेरणी झालेल्या पिकांची स्थिती अतिशय नाजूक आहे. राज्य सरकारच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणानुसार व्याजात सवलत आणि 10% भांडवली अनुदान दिलं जात आहे. उद्योजक आणि सहकारी संस्थांनी राज्यात सूतगिरण्या आणि टेक्स्टाईल्स पार्क उभारावेत यासाठी या सवलती दिल्या जातात. त्यानुसार राज्यातले 355 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्याद्वारे सुमारे 87 कोटी रुपयांच्या व्याज सवलतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. भाजीपाला पिकांचे उदाहरणार्थ टोमॅटो, मिरची, फुलकोबी इत्यादी रोपे गादी वाफ्यावर टाकण्यापूर्वी रोपं कोलमडणे या बुरशीजन्य रोगापासून रोपे लहान असताना मर होऊ नये म्हणून मेटॅलॅक्झिल 35 SD या बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. जर रोपे उगवून आली असतील आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर मँकोझेब 64% अधिक मेटॅलॅक्झिल 8% या संयुक्त बुरशीनाशकाची 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 3,700 रुपये, किमान 3,000 रुपये. मका कमाल 1,560 रुपये, किमान 1,480 रुपये. हरभरा कमाल 4,100 रुपये, किमान 3,200 रुपये. उडीद कमाल 6,500 रुपये, किमान 4,700 रुपये. बेदाणा कमाल 18,900 रुपये, किमान 9,000 रुपये. सोयाबीन कमाल 3,600 रुपये, किमान 3,400 रुपये. गूळ कमाल 3,911 रुपये, किमान 1,900 रुपये. हळद कमाल 11,100 रुपये, किमान 6,000 रुपये. ज्वारी कमाल 3,200 रुपये, किमान 1,600 रुपये. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा.
देशातील शेतकरी सध्या शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे शहरी भागातील पर्यटकांचा विरंगुळा तर होतच आहे, परंतु त्यातून त्यांना ग्रामीण भागातील लोकसंस्कृती आणि शेतीमधील ज्ञानही अवगत होत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील शेतकरी शशिकांत जाधव हे आपल्या आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून नक्षत्रवनात विविध फळझाडे आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची माहिती पर्यटकांना देतात. 20 गुंठ्यामध्ये ही सगळी नक्षत्रांची झाडं लावली आहेत. याचं कन्सेप्ट असं आहे, प्रत्येकाचा जन्म एका नक्षत्रावर झाला आहे. त्या 27 नक्षत्रांची 27 झाडं ग्रंथामध्ये उल्लेख आहे, ती आपण इथे लागवड केली आहे विधिवत त्या झाडांची. आता ही झाडं लावताना त्या नक्षत्राच्या झाडांचं एक स्पेशल वैशिष्ट्य असतं, ती सगळी त्यामुळे ही 27 नक्षत्रांची 27 झाडं आपण लागवड झालेली याची. रिठ्याचा उपयोग जास्तीत जास्त केसवर्धन, केसांच्या वाढीसाठी, शॅम्पूसाठी या पद्धतीने होतो. जाईचा पाला, जाई हे फुलाचा झाडाचा पाला तोंड आल्यानंतर तोंडात चावून चघळायचा असतो, त्यासाठी खूप चांगला आहे. पारिजातक, ताप आल्यानंतर जो काढा बनवला जातो त्या काढ्यामध्ये पारिजातकाची 2-3 पानं हवीतच, ताप लवकर उतरतो. तसंच अर्जुनाच्या झाडाचा उपयोग हार्ट पेशंटसाठी तर 1 नंबर आहे. त्याच्या झाडाच्या सालीची पावडर करतात, ती पावडर दुधाबरोबर घ्यायची असते. अशा प्रकारे बहुतेक झाडांचा ह्या औषधी गुणधर्मांनी ठासून भरलेले आहेत. बेलाचा उपयोग पोटाच्या कित्येक आजारांवर होतो. पळस आहे नक्षत्राच्या झाडांमध्ये, पळसचा त्वचा रोगासाठी पळसाच्या पानाचा रस वापरला जातो. बकुळीच्या फुलांचा हार्ट पेशंटसाठी चांगला उपयोग होतो आहे. तसंच बकुळीच्या सालीचा रस दातांसाठी खूप चांगला आहे, दात हलत असतील तर ते फिट होतात. अशा पद्धतीने या नक्षत्राच्या झाडांचा भरपूर उपयोग आहे, तो मी पर्यटकांना सांगतो. आणि एक वेगळा विषय असा की इथे येणाऱ्या पर्यटकांना मी एक कल्पना अशी मांडतो की तुम्ही एकतरी झाड लावा. त्या झाडाची निवड करताना पहिलं नक्षत्रांच्या झाडाचा प्रेफर करतो, ते लावा. नाही लावू शकत तर तुम्ही दुसरं लावा, पण एक झाड तरी लावा. त्याचं कारण असं की एक व्यक्ती दिवसभरात 21,600 वेळा श्वास घेते आणि ह्या 21,600 वेळा श्वास घेण्यासाठी 5 किलो ऑक्सिजन पाहिजे. आणि हा 5 किलो ऑक्सिजन कोणत्याही लॅबमध्ये किंवा फॅक्टरीत तयार होत नाही. हा 5 किलो ऑक्सिजन तयार व्हायला निसर्गामध्ये कुठेतरी 7 झाडं हवेत एका व्यक्तीच्या 5 किलो ऑक्सिजनसाठी. आणि हा बॅलन्स आजपर्यंत सांभाळला गेला, आता अवघड आहे. त्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती आहे, तुम्ही एक तरी झाड प्रत्येकाने लावावं. ही संकल्पना मांडण्यासाठी मी ही झाडं लावली आहेत खास. शशिकांत जाधव यांच्या पत्नी कविता जाधव शेतावर आलेल्या पर्यटकांना ग्रामीण भागातील विविध पौष्टिक पदार्थ करून वनभोजन देतात. त्यामुळे त्यांच्या कृषी पर्यटन केंद्राकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित होतात. आमंत्रण कृषी पर्यटन केंद्रामध्ये जे नक्षत्रवन आहे ते येणाऱ्या पर्यटकांना दाखवण्याचे काम करतात. आणि नक्षत्रवनामध्ये वनभोजन दिले जाते. त्यामध्ये जुन्नर तालुक्याची स्पेशल म्हणून मासवडी आहे, त्याचे जेवण नक्षत्रवनामध्ये वनभोजन म्हणून दिले जाते. शशिकांत जाधव आपल्या शेतामध्ये शहरी भागातून आलेल्या पर्यटकांना विविध फळझाडे आणि भाजीपाला पिकांच्या माहितीबरोबरच शेतीची प्रात्यक्षिकेही दाखवतात. त्यामुळे शहरी पर्यटकांना फळझाडे आणि भाजीपाला पिकांची लागवड करण्यापासून ते तोडणीपर्यंतची माहिती मिळते. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये जी झाडं लावायचा आम्ही निर्णय घेतला, ते करताना आम्ही पहिला विचार असा केला की वेगवेगळी प्रकारची झाडं आपल्याला लावायची आहेत, तर मग नक्षत्रवन का नको. नक्षत्रांच्या झाडांची संकल्पना डोक्यात आली. मग त्या पद्धतीने ह्या प्रत्येक नक्षत्राच्या झाडांची सगळी तयारी केली आम्ही. ती करताना काही झाडं अगदी दुर्मिळ आहेत, काही महाराष्ट्रात मिळाली, पुण्यात बरीचशी मिळाली, रत्नागिरीला, दापोलीला त्या भागात काही मिळाली, काही महाराष्ट्राबाहेरूनही झाडं गोळा करावी लागली. आणि हे सगळी झाडं जवळ 3-1 महिने माझा तो कार्यक्रम चालला होता. जे पाहिजे ते झाडं सगळी कलेक्शन करून मग त्याची लागवड एक साधारण 3 महिने लागले मला या सगळ्या कार्यक्रमाला, पण अगदी व्यवस्थित झाली ती लागवड. काही झाडं महाराष्ट्राबाहेरून सुद्धा आणावी लागली. वेल सेटल फॅमिली आहे, पगारपाणी अगदी व्यवस्थित आहे. सकाळी उठून AC गाडीत बसून ऑफिसला जात आहेत, दिवसभर AC ऑफिसमध्ये काम करत आहेत आणि दिवस मावळल्यावर घरी निघत आहेत. या 24 तासाच्या फ्रेममध्ये 5 मिनिट पण अंगावर सूर्यप्रकाश नाही. आणि अशा लाखो फॅमिली आज शहरात आहेत. मग त्यांना वाटतं मला काहीतरी होतं आहे, काहीतरी झालं आहे. मग ते काहीतरी झालं आहे दूर करायला कुठेतरी एन्जॉय वगैरे करायला जातात, पण तरी काही समाधान मिळत नाही, रिझल्ट येत नाही. त्यांना इथे आल्यावर मला एक कल्पना द्यायची, तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे, एकच झालं आहे, फक्त तुम्ही या निसर्गापासून लांब चाललात.
ह्या निसर्गाला परत अटॅच करायचे त्यांना. हे काम मला नक्षत्रवनच्या माध्यमातून करायचे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमधील उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये कृषी पर्यटन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कसा करावा यासाठी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यांचा शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी फायदा होत आहे. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये विविध प्रकारची भाजीपाला पिकांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. शहरातील मुलांसाठी शहरातील आलेल्या पर्यटकांना आणि त्यांच्या मुलांना छोट्या छोट्या वाफ्यांमध्ये पिकवलेली भाजीपाला त्यांना दाखवण्यात येतो. आज शहरातील मुलांना फक्त भाजीपाला हा टोकरीमध्येच माहिती आहे, परंतु त्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी दाखवण्यात येतं. त्याचं प्रात्यक्षिक त्यांना भाजीपाला तोडणी असो वा काढणी असो किंवा शेतातील काही कामे असो हे थोड्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी प्रात्यक्षिकात दाखवली जातं. आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ह्या दाम्पत्याला कृषीशी निगडीत जोडधंदा म्हणून ह्या कृषी पर्यटनाची संकल्पना आम्ही त्यावेळेस दिली आणि आज याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सर्वांसमोर या ठिकाणी दिसून येतंय. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरी पर्यटकांना विरंगुळा आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध माहिती मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. परंतु त्यातून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आपल्या शेतीचे उत्पादन वाढण्यास मोलाची मदतही झाली आहे हे नक्की. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेतकऱ्यांचा सध्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील उत्पादन वाढण्यास मदतच झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी सचिन बेनके यांनी इस्रायलचा दौरा करून तेथील शेतीमधील तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरण्यास सुरुवात केली आहे. सचिन बेनके हे शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, झेंडू आणि टोमॅटो यासारखी नगदी पिके घेत आहेत. त्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन आणि पिकांवरील रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. चवळी पिकाचा मुख्य उद्देश जो होता आले पिकाला आच्छादन करण्याचा किंवा तो आल्याचा जो बेड आहे त्याला आच्छादन करण्याचा, तो साध्य झालेला आहे. प्लस ह्याच्याबरोबरच मला आर्थिक फायदाही होत आहे. आता ह्या इतर जे क्षेत्रामध्ये माझं टोमॅटो हे पीक आहे, कृषी विज्ञान मी सुरुवातीला फ्लड आणि मल्चिंग पेपरचा वापर न करता ड्रीपवर टोमॅटो घेत होतो. पण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यावेळी मी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे. 1 एकर क्षेत्रावर 7 बंडल म्हणजे 7,000 फूट एवढा मल्चिंग पेपरचा वापर करून आता मी टोमॅटोचं अभिनव जातीचं पीक घेतलेलं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने जे पीक पाहतो टोमॅटोचं फ्लडवरचं किंवा मल्चिंग पेपर न वापरलेलं, त्याच्या दोन्हीचं जर आपण हे केलं तफावत जर पाहिली तर माझं पीक जे आहे हे त्यापेक्षा खूप जोमदार पद्धतीने वाढलेलं आहे. शिवाय नागाळीचा प्रादुर्भाव मला माझ्या पिकामध्ये अजिबात दिसलेला नाही आहे. हा सर्व प्रकार मल्चिंग पेपरमुळे फायदा झालेला आहे. सचिन बेनके यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आपल्या 1 एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली आहे. आले पिकाला आच्छादन म्हणून त्यांनी चवळी पिकाची मिश्र पीक म्हणून निवड केली आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही पिकांपासून भरघोस उत्पादन मिळाले आहे. आले पीक 8 महिन्याचे झाल्यानंतर सरासरी त्याची काढणी केली जाते. पण मी आले पीक हे 16 महिने जमिनीमध्येच ठेवून ज्याप्रमाणे आपण ऊस 16 महिने जमिनीत ठेवतो
तसं आले पीकही 16 महिने जमिनीत ठेवून दोन्ही पिकांचा तफावत जाणून घेण्यासाठी ते पीक 16 महिने जमिनीत ठेवण्याचा निर्णय घेतला. ह्या कालावधीमध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आम्हाला सांगितलं की आले पिकाला आच्छादनाची गरज लागेल. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी टेम्परेचर 40-42 डिग्रीपर्यंत जातं त्याचा दुष्परिणाम आले पिकावर होईल. म्हणून मग त्यांनी आम्हाला चवळी ह्या पिकाची शिफारस केली. म्हणून मग मी आले पिकामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 27 तारखेला चवळीची लागवड केली. चवळीची लागवड ही 1.5 बाय 1.5 ह्या अंतरावर केली. 1.5 बाय 1.5 फूट ह्या अंतरावर केली. आज माझं चवळीचं पीक हे जोमदार वाढलेलं आहे आणि त्याची काढणी चालू झालेली आहे. चवळी पीक आठवड्यातून ज्यावेळी 5 वेळा मी तोडतो त्यावेळी ती 750 किलोच्या दरम्यान आपल्याला त्याचं सध्या तोडा मिळत आहे आणि 22 ते 23 रुपये किलो हा त्याचा बाजारभाव आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती आणि पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर यासाठी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामधील पिकांचे भरघोस उत्पादन मिळण्यास फायदा होतो. मी माझ्या शेतामध्ये जे काही वेगवेगळे प्रयोग केले, विविध प्रयोग केले, त्यासाठी मला काही खूप खर्च आला अशातला भाग नाही आहे. पण तालुका कृषी अधिकारी जुन्नर आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संपर्कात राहून वेगवेगळ्या योजनांचा मला लाभ घेता आला. माझं तर इतर शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्हीसुद्धा आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जर संपर्क साधला तर तुमचाही विकास नक्कीच होऊ शकतो. कुकडेश्वर कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून ते आपल्या जे काही सहकारी शेतकरी आहेत त्यांना देखील ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आज ते कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन वेगवेगळ्या पिकांविषयी, वेगवेगळ्या कृषीपूरक उद्योग व्यवसायाविषयी ते माहिती घेत असतात. आज त्याचबरोबर ते विविध कृषी प्रदर्शनाला देखील भेट देत असतात. त्याच्या माध्यमातून ते वेळोवेळी आपलं नॉलेज अपडेट करून आपली शेती चांगल्या पद्धतीने फुलवताना आज ते दिसत आहेत. अशा रीतीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एकच पीक न घेता बहुविध पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आपल्या शेतीचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.